गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आम्ही आलोय कुर्ला फेस्टिवल 2024च्या। आणि हे कुर्ला नेहरू नगरच्या कुर्लाच्या डेपोमध्ये हा फेस्टिवल आयोजित केल्यामुळे इथे ना तुम्ही बघू शकता एस टी महामंडळाचा कर्मचारी इथे मस्त एक स्टॅच्यू छान मोठाच्या मोठा उभा केलेला आहे। चला तर आता आतमध्ये जाऊया। आम्ही 2023चा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकतात। तो पण केलाय तुम्ही। आता 24चा बघूया काय आहे ते। खेळायसाठी पण केलेत बघा, तुम्ही बघू शकतात। हा बघा, जय श्रीरामचं एवढं मस्त केलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। राम उभे आहेत आपले तिथे। बघूया आपण आतमध्ये अजून जवळ जाऊन बघूया। तिथे मंदिर सुद्धा केलंय श्रीरामचं, तुम्ही बघू शकतात। आणि आपले श्रीराम एवढे मस्त उभे आहेत, बघू शकतात। अजून पुढे काय काय आता फटाफट चला आपण सगळ्या स्टॉल्समध्ये जाऊन व्हिजिट करूया फटाफट। 10 रुपयाचं आहे बघा, तुम्ही बघू शकतात। हे सगळं 10 रुपयाच्या गोष्टी लावल्या तिथे। सेल 10 लिहिलेलं आहे। पण बघूया इथे काय आवडतं आणि कसं काय आपल्याला सगळं कळेल इकडे। आता फटाफट सगळ्या स्टॉल्स व्हिजिट करत जाऊया आपण। मस्त आहे इथे, लवकरात लवकर व्हिजिट करा। ह्याची डेट अजून माहिती नाही कधी संपणार आहे, आणि हे चांगलं आहे, लवकरात लवकर व्हिजिट करा। इथे बघा शूजपासून सगळे लावले। 300ला शूज आहे, स्पोर्ट शूज 250, 150, 120 चप्पल, सँडल्स बघू शकतात। एवढं स्वस्त चांगलं आहे। खेळणी सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता। पण अजून तूप वगैरे सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता इथे। महालक्ष्मी सरस सारखंच आहे थोडंफार। हे पण महालक्ष्मी सरसमध्ये खेळायला नव्हतं लहान पोरांना, फक्त असे स्टॉल्स होते, वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामधून आलेले स्टॉल्स होते तिथे सगळे। इथे जिल्हा वगैरे काय नाही, ते कोणीही लावू शकतं स्टॉल्स, बघू शकतात। प्रत्येक ठिकाणी स्टॉल्स लावलेले आहेत। इथे मिक्स आहे बघा। इथे राजस्थानी पिकल्स आहे, राजस्थानवरून पिकल्स आलेले तुम्ही बघू शकता। इथे वेगळे वेगळे चेरीचे, आवळ्याचे, इथे वेगळे वेगळे सगळे पिकल्स आहेत, मिरचीचे, लोणचं वगैरे सगळे वेगळे वेगळे पिकल्स आहेत, तुम्ही बघू शकता। इथे लावले त्या लोकांनी। आणि इकडे मेवा आहे बघा, बघू शकतात। जयपूरचा मेवा आहे, जयपूर दिल्ली मेवा आहे, तुम्ही बघू शकता इथे। आणि इथे महालक्ष्मी सरसला फक्त खेळायला नव्हतं, इथे खेळायला सुद्धा आहे, तर इथे जास्त मज्जा येणार आहे। तर बघूया आपण कसं काय ते बघूया। राईड्सला मम्मीने परमिशन दिली तर आपण राईड्स पण बसूया, बघूया। आम्ही कन्व्हिन्स तर करू, मी आणि विहान मम्मीला। आता बघूया कसं काय होणार आहे। इथे आयुर्वेदिकचं तेल आहे, तुम्ही बघू शकता। आपण बघूया कसं काय आहे। लोकांनी सगळं होममेड बनवलेलं वाटतं, ते इन्ग्रेडियंट्स पण सुद्धा त्या लोकांनी लिहिलेले आहे, तुम्ही बघू शकतात। ते टॅटू पण बनवायचं आहे बघा। पापड आहे, तुम्ही इथे बघू शकता। कोकणी पापड आहे सगळे, कोकणी मसाले पण आहे, तुम्ही बघू शकता। हे पीठ आहे, घावण्याचं आहे, वडे पीठ आहे, तुम्ही बघू शकतात। हे पापड आहे, ते कुरडया आहेत, वेगवेगळे ह्याचे पापड सुद्धा आहे, तुम्ही बघू शकतात। खरवस आहे, तुम्ही बघू शकता। आपण विचारूया खरवसचं काय कसं आहे, आता सांगा आम्हाला। आमच्याकडे खरवस आहे गुळाचा, हा बघा, हा गुळाचा आणि हा साखरेचा आहे। हा पाव किलोचा डब्बा 120 रुपये पाव किलो आहे, आणि हा साखरेचा 100 रुपये पाव किलो आहे। हा ओरिजिनल आहे, बाहेर पावडरचा मिळतो, पण हा एकदम ओरिजिनल आहे। दुधाच्या चिकापासून बनवलेला पदार्थ आहे आणि अत्यंत आरोग्याला आहे, इम्युनिटी बूस्टर आहे। थँक्यू। तिथून पुढे सगळं खायचं चालू झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे A1 स्नॅक्स, इथे सगळे आता स्पायरल पटेटो, फ्रेंच फ्राईज, फ्रँकी, समोसा पाव सगळं आहे, तुम्ही बघू शकता इथे। आणि ही लेन आता सगळे खायची चालू झालेली आहे, इथे तुम्ही बघू शकता। आता ही लेन सगळी खायची चालू झालेली आहे, बघू शकता। इथे खेळायच्या मध्येच खायचं, पण इथे आता मोस्टली खायची लेन दिसते। बघूया आम्ही काय खातोय आता। मी इथे युनिक फूडीमध्ये थांबलेलो आहे, हा त्यांचा मेन्यू आहे। आणि आम्ही आता तंदुरी स्पायरल पटॅटो घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे कुरकुरे मोमोजसुद्धा आहेत, व्हेज कुरकुरे, बर्गर आहेत, पिझ्झा आहे, तुम्ही बघू शकता। इथे वेगळे वेगळे आहे सगळं। तर आम्ही स्पायरल पटॅटो घेतलं कारण की आम्हाला आवडतं, तर तुम्ही बघू शकता। त्या काकींना आम्ही ऑर्डर दिलेली आहे आता इथे। ते माझं स्पायरल पटॅटोला आलेला आहे, तंदुरीवाला आहे। आम्ही खाऊन बघू आणि टेस्ट सांगू कशी आहे। बिस्किट खातोय, सगळ्यात फेमस विहानचं आणि आमचं। तर बघूया, विहानपासून स्टार्टिंग करणार आहे। इथे विहान खातोय, मम्मीला पण बनवते, मम्मी काढ। इथे बघू शकता तुम्ही,
फूड प्लॅनेट आहे, इथे पॉपकॉर्न आहेत, कॉटन कॅन्डी आहे, इथे खूप सारे ठिकाण आहे, खूप सारे वेगळे वेगळे पदार्थ आहेत खायची एवढी भारी भारी. आणि इथे आता गोड पान आहे, फायर पान आहे, तुम्ही बघू शकता इथे बनारसी पान, स्पेशल मसाला पान त्या लोकांनी इथे तयार पण करून ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकता. ते वेगळे वेगळे पान्स आहेत. बघूया अजून पुढे काय कसं आहे. अजून बघू शकता शोरमा सुद्धा आहे, शोरमा सुद्धा आहे. इथे मिक्स फ्रूटचे ज्यूस आहे, तुम्ही बघू शकता. मिक्स फ्रूट आहे, मिक्स फ्रूटचे ज्यूस आहे. ते छोले भटुरे सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. इथे तंदूर आयटम सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. इथे आतमध्ये बसून खायला पण जागा आहे शकता. इथे गेम्स आहे, ते नॉर्मल्स, ते कधी लागत नाही कोणाला, लकीली लागतात. कोणाचे लक असेल तर लागू शकतात, तुम्ही बघू शकतात. तिथे लोक ट्राय तर करतात, बघ कोणाचं लक असेल तर होऊन जातं सगळ्यांना. बघू शकतात तंदूर आयटम्स आहे ते बघा. इथे चिकनचं आहे सगळं, पहाडी कबाब आणि काय मलाई कबाब आणि वेगवेगळे रसमी कबाब, तिथे बेसिक कबाब सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. जशी ऑर्डर येतात तसे ते लोक फटाफट करतात. इथे बघा, तुम्ही बघू शकता. इथे आतमध्ये बसून खायला पण जागा आहे, तुम्ही बघू शकता. तिथे अशी एवढीच मोठी स्पेस आहे इथे बसून खायला, आतमध्ये जागा. इथे ते पुलाव बोलतात ते आहे, तुम्ही बघू शकता. इथे मटन पुलाव बोलतात ते आहे. इथे हलवा पुरी पण आहे, तुम्ही बघू शकता. इकडे आता चायनीज आहे, तुम्ही बघू शकता. इथे सगळे लहान पोरांना खेळण्यासाठी ऍक्टिव्हिटीज आहे, तुम्ही बघू शकता. इथे माझा आवाज येणार नाही कारण की जोरात आतमध्ये चालू आहे ऑलरेडी. तिथे मौत का कुवा चालू आहे, तुम्ही बघू शकता. तिथे तिकीट काढायचं आणि जाऊन बघायचं मौत का कुवा. हे बघा, तुम्ही बघू शकता. तेवढे मोठे मोठे पाळणे आहे, तुम्ही बघू शकता. खूप मज्जा येणार आहे. मी आणि विहानने कन्व्हिन्स केले मम्मीला ब्रेक डान्ससाठी. चला तर मी आणि आता विहान ब्रेक डान्सला जातो. तिकीट वगैरे काय कसं आहे तुम्हालाही सांगतो सगळं, तुम्ही बघू शकता. मौत का कुवा चालू आहे, तिथे खूप भारी असतं, बघायसारखं असतं. बघू शकता लहान पोरांसाठी बोटिंगचं आहे. हे बघा किती मस्त एन्जॉय करतात ते लहान पोरं बोटिंग. हे बघा, हा पण हाताने चालवायचं आहे बघा, तुम्ही बघू शकता. इथे एरोप्लेनमध्ये बसलेलीची फिलिंग्स आहेत गोल गोल फिरायला. हे बघा, इथे पण काय मस्त आहे बघा. पोरी रडतात सुद्धा आहे ते बघा. तर आम्ही पण चाललोय ब्रेक डान्स मध्ये बसायला. आमची पण हालत काय असतं रे बघूया आता. आम्ही हा ब्रेक डान्स मध्ये बसणार आहे आणि प्रत्येक सीटवर आर आणि व्ही लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. रिया आणि विहाननी मला ही आयडिया दिलेली आहे. आम्ही पण आता हीच मजा घ्यायला बसणार आहे, तुम्ही बघू शकता. त्यांची हालत काय होणार आहे तर माझी आणि विहानची हालत काय होणार आहे. आम्ही आत्ताच्या राऊंडला नाही बसलो कारण की सेपरेट सीट्स होते. विहानला एकटं सोडून नाही बसू शकत मी, म्हणून मी नेक्स्ट राऊंडला जाणार आहे. बघू शकता यांची हालतच बघा काय चालू आहे. एवढ्या जवळ येऊन हे करतात ते. आम्ही बसल्यावर तुम्हाला दाखवतो आमची हालत काय असणार आहे आता. आणि आता आम्ही इथे बसलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आमची हालत काय होणार आहे आम्ही तुम्हाला नंतर सांगू. आता आम्ही तिकीट देऊन आतमध्ये बसलेलो आहे. विहानला आवडतं 7 नंबर, जो आम्ही क्रिस्टियानो रोनाल्डोचा 7 नंबरमध्ये बसलेलो आहे. चालू झालेलं आहे, तुम्ही बघू शकलात. आणि माझी आणि विहानची हालत काय होणार आहे तुम्ही विचार करा. आमचं आता चालू झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. विहान कसं वाटतं? काय नाही वाटत. आता चालू झालं आहे, स्लो आहे का फास्ट आहे. झालेले आहे आणि आम्ही आता उतरलेलो आहे खाली. एवढा भारी वाटतंय मला तर. थोडी चक्कर येते. विहान तर फुल मज्जा करतोय, फुल एक्साइटेड आहे. विहानची आता विचार झाला दुसरी कोणती राईडला बसायचा. मम्मीला तो कन्व्हिन्स करायला चालू केलेलं आहे त्याने. आता बघूया कसं काय ते. राईड्स झालेले आहेत. आम्ही मोस्टली एकाच राईडला बसतोय, बाकी इतर राईडला नाही बसलो आम्ही आणि उलटी सारखं होतं. आता आम्ही आलोय सगळे ते नॉनव्हेज खायला, तुम्ही बघू शकता. आता आम्ही ते नॉनव्हेज खाणार आहे. बघू शकतात ते हलवा आहे. अंकल इसको क्या बोलते? हलवा आणि पुरी देतात. इथे ते गरम गरम पुरी बनवतात. एवढी मोठी पुरी असते, तुम्ही बघू शकता. एवढ्या मोठ्या कढाईमध्ये लोक एवढ्या मोठ्या पुरी बनवतात. हे बघा, बघू शकता. ते हाताने कसे थांबवतात, ते थापतात ते बघा, तुम्ही बघू शकता. ते पीठ मळतात ते हे असे हे करून एवढी मोठी हे करतात. असे 1 किलोवर देतात ते वाटतं. हे बघा, तुम्ही बघू शकता. तेवढी पुरी ते एवढा हलवा ते बघा, बघू शकतात. एवढं कसं असतं. त्या लोक
मम्मी आणि दीदीने आता जाऊन आतमध्ये जागा पकडली तर मी पण लगेच जाते आणि बघूया नॉनव्हेजवर तुटून पडूया. रंगून जायकाचं शॉपचं नाव आहे आणि हलवा पराठा कुर्लाच नंबर 1 हलवा पराठा सांगितले ते, म्हणजे लोकांचा हलवा पराठा खूप भारी आहे. आणि इथे असे त्यांचे मेनूज लावले आहेत. आम्ही मागवले चिकन टिक्का, मलाई, काहीतरी अजून खूप काय आयटम्स आहे. आपण बघूया, कळेल आपल्याला आल्यावर. मी तर नव्हती पण मला माहिती नाही काय आहे, बघूया आता आल्यावर कळेल. आता इथे बैदा रोटी मागवलेली आहे, तुम्ही बघू शकतात. हे काय प्रकारे आम्ही कधी खाल्ला नाही, आम्ही पण टेस्ट करून सांगतो. जर तुम्ही कधी खाल्ला असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. त्याच्यासोबत आम्हाला चटणी आणि लिंबू आणि कांदासुद्धा दिला आहे. बघूया हा नॉनव्हेजचा काहीतरी प्रकार आहे, आम्ही खाऊया आणि सांगूया तर कसं काय टेस्ट आहे. मी एक शीख कबाब रोलचा प्लेट मागवली आहे, तुम्ही बघू शकतात. एक प्लेट आहे इथे आणि चिकन टिक्का मागवलेला आहे एक प्लेट, तुम्ही बघू शकता. बैदा रोटी खूप मस्त होती, आम्ही फर्स्ट टाईम खाल्ली, खूप छान होती. आता आम्ही हे पण खाऊन सांगतोय कसं आहे. सगळे आयटम्स खाऊन झालेले आहेत आणि सगळे भारी होते. तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा रंगून जायकामध्ये, एवढं भारी आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करा. हा गेम घेतलेला आहे, 50 रुपीचे 10 रिंग्स आहे. बघूया, मी इथे म्हणजे पैसे ठेवलेत, बिस्किट ठेवले, बघूया कसं काय आहे. राऊंड गेलेला आहे वियांचा, बघूया दुसऱ्या राऊंडला काय होत आहे. वियांना सगळे सांगतात आहे कसं काय ते, बघूया. वियान सगळे पैसे खराब करून जाणार आहे वाटतं. 50 रुपयाचं वेस्ट केलं आहे, एक पण पैसे परत आले ना बिस्किट आले परत, लॉस. आगरी कट्ट्यामध्ये इथे सगळं आगरी लोकांचं आहे, बघूया इथे काय कसं आहे. बघा बघू शकता इथे काय सोल कढी, इथे सोल कढीसुद्धा आहे. इथे मच्छीचे सुके मच्छीचे आयटम्स आहेत, तुम्ही बघू शकता. इथे खेकडा आहे, वडे आहेत, इथे पण खेकडा आहे बघा, तुम्ही बघू शकता. वजडी आहे, चिकन आहे, मटन आहे, हे सगळं आहे, तुम्ही बघू शकता. इथे त्या लोकांनी लागलं आहे. सुरमईसुद्धा आहे, हे बघा. पाया सूप पण सुद्धा इथे, मटन वगैरे सगळं आहे, तुम्ही बघू शकता. चिकन मटन या लोकांनी फ्राय करून फिश पण ठेवले, पीसेस पण दाखवले, तुम्ही बघू शकतात. आणि तिकडे बायका गरम गरम वडे तळतात, ते तुम्ही बघू शकतात. ते बसायला पण जागा आहे आतमध्ये, तुम्ही बघू शकता. इथे बसायला सुद्धा प्लेस आहे. तर आम्ही बघू इथे काय खावतो का काय माहिती कसं काय होणार, मम्मी सांगत असतात. बायका बघा गरम गरम मालवणी वडे करतात आहे. हे आजी लोक बघा, एक आजी थापते तर एक आजी तळते, तुम्ही बघू शकता. इथे गरम गरम आहे सगळं. आम्ही इथून आगरी कट्ट्यामधून एक कोंबडी वडे चिकन थाली घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे काय काय आलं आहे, कोंबडी वड्याची एक प्लेट आली आहे, 2 चिकनचे रस्से आलेत आणि कांदा लिंबू आला आहे. बघूया कसं लागतं आहे खाऊन. मी इथून एक बोंबील थाली घेतली आहे, बघू शकता. एवढे बोंबील, भाकरी आली आहे तांदळाची, कांदा लिंबू आला आहे आणि एक वजडीची प्लेट आली आहे, तुम्ही बघू शकता. ती वजडी आहे. आम्ही बघूया कसं लागतं आहे खाऊन. सगळं खाऊन झालेलं आहे, एवढं मस्त होतं, अप्रतिम होतं सगळं, एवढं भारी आहे, खूप मस्त आहे. तुम्ही नक्की इथे पण व्हिजिट करा हॉटेल आगरी कट्टामध्ये. किंचा दरवर्षी करतो, दरप्रमाणे गेल्या वर्षी पण आम्ही केलेलं व्हिजिट, यावर्षी पण आम्ही व्हिजिट केलं आहे. अप्रतिम जेवण असतं. काकी आम्हाला तुम्ही थोडी इन्फॉर्मेशन द्या ना तुमच्याबद्दल, सांगा. फ्राय वगैरे काय हां ते सगळं सांगितलं तरी चालेल. की चिकन आहे, मटण आहे, खेकडा आहे, सुकं चिकन आहे, वजडी आहे, मुंडी आहे, पाया सूप आहे, उंडा पाव, जवळा पाव, कलेली पाव, फिशमध्ये पॉपरेट आहे, सुरमई आहे, बांगडा आहे, बोंबील आहे, कोलंबी आहे, कोंबडी वडे आहेत, मटण वडे आहे. आणि काकी तुम्ही कुठून आलात काय? शहापूरवरून. तुमचा महिला बचत गट आहे काहीतरी, त्याच्याबद्दल काय सांगू शकता काकी तुम्ही थोडं? गटाच्याच माध्यमातून मी इथपर्यंत आलेली. मी म्हणजे हा व्यवसाय आता 20 वर्ष आधी करते. अच्छा, तुम्ही महालक्ष्मी सरसमध्ये पण होतात, आपली भेट नाही झाली, पण यावर्षी आपण दरवर्षी आम्ही भेटतो तुम्हाला, तसं यावर्षी पण भेटलं. आम्ही परत येऊ तुम्हाला. थँक्यू. तर इथे 12 वाजायला आले तर हळूहळू सगळं बंद व्हायला लागलं आहे. काय स्टॉल्सच चालू आहे, तुम्ही बघू शकता. मोस्टली आता सगळे स्टॉल्स इथे बंद व्हायला लागले आणि खायचे स्टॉल्स चालू आहेत. बघूया आता इथे काय आहे. इथे सगळं स्टेशनरीज आहेत आणि सगळे 10 रुपीजवाले स्टेशनरीज आहे, तुम्ही बघू शकतात. कोणते पण 10 रुपीजले आहे, तुम्ही बघू शकता. स्टेशनरीज, किचन आहेत, अजून खूप काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही बघू शकता इथे. जर तुम्हाला हा माझा कुर्ला फेस्टिवलचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि लवकरात लवकर इथे व्हिजिट करा. हे 4 फेब्रुवारीपर्यंत आहे चालू, तर लवकरात लवकर व्हिजिट करा.
खूप मस्त प्लेस आहे. महालक्ष्मी सरससारखंच आहे. तुम्ही माझा 23चा व्हिडिओ बघून येऊ शकता तिथे व्हिजिट करायला. मी तोही पोस्ट केलेला आहे.